नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एमपीएससी जिओ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स बघणार आहोत. तर चला बघूया. बल्गेरियाने युरो चलन स्वीकारले. बल्गेरिया या देशाने आता युरोपियन युनियन मधील एक चलन जे आहे युरो चलन ते स्वीकारले. त्याबद्दल बघूया. जुलै 2025 मध्ये युरोपियन युनियनने जुलै 2025 पासून युरोपियन युनियनने बल्गेरिया या देशाला 1 जानेवारी 2026 पासून हे चलन स्वीकारण्यास संमती दर्शवली. जुलै 2025 मध्ये युरोपियन युनियनने बल्गेरियाला युरो चलन स्वीकारण्यास 1 जानेवारी 2026 पासून सहमती दर्शवली. हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा 21वा देश ठरला. बल्गेरिया हा हे चलन स्वीकारणारा युरोपियन युनियन मधील 21वा देश ठरला. 21वा सदस्य. युरोपियन युनियन देश 27 आहेत, त्यापैकी 21वा सदस्य हा बल्गेरिया ठरला. तर एकूण 27 देश आहेत, त्यापैकी 21 देशांनी युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. तर 20वा सदस्य हा हे चलन स्वीकारणारा 20वा सदस्य हा क्रोएशिया हा देश होता. 20वा सदस्य क्रोएशिया. क्रोएशिया या देशाने चलन स्वीकारले युरो चलन, तेव्हा त्याचा क्रमांक होता 20वा सदस्य होता. क्रोएशियाने हे चलन 2023 मध्ये स्वीकारले. 20वा सदस्य क्रोएशियाने 2023 मध्ये हे चलन स्वीकारले. बल्गेरिया देशाने आपले लेव चलन सोडून युरो हे चलन स्वीकारले. युरोपियन युनियनचा सदस्य बनल्यानंतर बल्गेरियाने तब्बल 19 वर्षानंतर हे चलन स्वीकारले. लिव्हो हे चलन सोडून युरो चलन स्वीकारले. लिओ हे चलन सोडून बल्गेरियाने युरो हे चलन स्वीकारले. हे चलन लिओ नाही, लेव चलन आहे. लेव हे चलन. बल्गेरियाने लेव हे चलन सोडून युरो चलन स्वीकारले. बल्गेरिया देशाने लेव हे चलन सोडून युरो चलन स्वीकारले. युरोपियन युनियनचा सदस्य झाल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी हे चलन बल्गेरियाने स्वीकारले. युरोपियन युनियनचा सदस्य झाल्यानंतर एकोणवीस वर्षांनी हे चलन स्वीकारले.
बल्गेरियाने युरो चलन स्वीकारले. लेव हे चलन सोडून बल्गेरियाने युरो हे चलन स्वीकारले. युरोपियन युनियनचा सदस्य झाल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी हे चलन बल्गेरियाने स्वीकारले. युरोझोन. आता युरोझोन म्हणजे काय? युरोझोन आहेत एकूण 21 सदस्य युरोझोनचे. युरोझोन म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की युरोपियन युनियनचे असे देश की त्यांनी युरो चलन स्वीकारलेल्या गटांचा समूह. म्हणजे युरो चलन स्वीकारणाऱ्या युरोपियन युनियन युरोझोन म्हणजे युरो चलन स्वीकारणाऱ्या युरोपियन युनियनचा गट म्हणजेच युरोझोन. लेव हे चलन सोडून युरो चलन स्वीकारले बल्गेरियाने. युरोपियनचा सदस्य झाल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी हे चलन स्वीकारले. युरोझोन म्हणजेच काय तर युरो चलन स्वीकारणाऱ्या युरोपियन युनियनचा गट म्हणजे युरोझोन. आणि युरोझोन एकूण 21 सदस्य आहेत. म्हणजे 21 देशांनी युरो हे चलन स्वीकारलेले आहे. आणि 21वा देश युरो चलन स्वीकारणारा 21वा देश हा बल्गेरिया आहे. त्याचप्रमाणे 20वा देश हा क्रोएशिया होता 2023. एक जानेवारी 2002 पासून युरो बिल आणि युरो नाणे हे चलनामध्ये आले. 1 जानेवारी 2002 पासून युरो बिल आणि युरो नाणे चलनामध्ये आले. एक जानेवारी 2002 पासून युरो बिल आणि युरो नाणे हे चलनामध्ये आले. यानंतर अमेरिकन डॉलर नंतर व्यवहारामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापर होणारे हे चलन आहे. अमेरिकन डॉलर नंतर व्यापारामध्ये सर्वाधिक वापर होणारे. एक जानेवारी 2002 पासून युरो बिल आणि नाणे चलनामध्ये आले. युरो बिल आणि नाणे चलनामध्ये केव्हापासून आले तर 1 जानेवारी 2002 पासून युरो बिल आणि नाणे चलनामध्ये आले. अमेरिकन डॉलर नंतर व्यापारामध्ये सर्वाधिक वापर होणारे चलन म्हणजे युरो चलन आहे. बल्गेरियाने लेव हे चलन सोडून युरो हे चलन आता स्वीकारले. यानंतरची महत्वाची घडामोडी म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाला आता 70 वर्ष पूर्ण झाली. SBIला 70 वर्ष पूर्ण झाली. SBIला स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण. 1 जुलै 2025 ला SBIला 70 वर्ष पूर्ण.
1 जुलै 2025 ला SBI ला 70 वर्ष पूर्ण. SBI बद्दल बघितलं तर SBI ला 70 वर्ष पूर्ण. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे SBI. 1 जुलै 2025 ला या बँकेला 70 वर्ष पूर्ण झाले. SBI ची स्थापना 1 जुलै 1955. SBI ची स्थापना 1 जुलै 1955. SBI कायदा 1955 नुसार स्थापन. SBI ची स्थापना 1 जुलै 1955. त्यानंतर SBI कायदा 1955 द्वारे स्थापन. SBI चे मुख्यालय मुंबई. SBI चे मुख्यालय मुंबई. SBI ची स्थापना कशा प्रकारे झाली तर 27 जुलै 1955 या दिवशी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून त्याला नाव SBI असे देण्यात आले. त्यानुसार SBI ची स्थापना झाली. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण SBI नाव देण्यात आले. SBI मुख्यालय मुंबई. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून त्या बँकेला SBI असे नाव देण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया. इम्पेरियल बँक कशी स्थापन झाली ते बघू आपण. इम्पेरियल बँक 1921 मध्ये, जानेवारी 1921 मध्ये बँक ऑफ मद्रास, त्याच्यानंतर बँक ऑफ बेंगॉल, आणि त्याच्यानंतर बँक ऑफ बॉम्बे या बँकांचे एकत्रीकरण करून. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना जानेवारी 1921 मध्ये बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बेंगॉल आणि बँक ऑफ बॉम्बे या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. या पुढील पार्ट म्हणजेच नीती आयोगाची 10वी प्रशासकीय बैठक पार पडली त्याबद्दल बघणार आहोत. ही बैठक मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली, त्याबद्दल माहिती बघू. नीती आयोगाची
या बैठकीची आवृत्ती ही 10वी होती, 10वी वेळ होती या बैठकीची. आणि या आधी बैठकी 2015 मध्ये पहिली बैठक पार पडलेली होती. या 2025 च्या बैठकीची आवृत्ती ही 10वी होती आणि पहिली बैठक 2015 मध्ये पार पडली होती. या ठिकाणी पहिली बैठक ही आवृत्ती 10वी, पहिली बैठक 8 एप्रिल 2015 या दिवशी पार पडली होती. 8 एप्रिल 2015 या दिवशी पार पडली. त्यानंतरची कालावधी म्हणजे आताची बैठक ही 24 मे 2025 रोजी पार पडली. ठिकाण मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. ठिकाण आहे मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक पार पडली. ठिकाण आहे भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. भारत मंडपम नवी दिल्ली. नीती आयोगाची 10वी बैठक, नीती आयोगाची 10वी प्रशासकीय बैठक, आवृत्ती 10वी होती. पहिली बैठक ही 8 एप्रिल 2015 रोजी. यावेळेची बैठक पार पडली ही 24 मे 2025 रोजी. आवृत्ती होती 10वी. ठिकाण कुठे पार पडली तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. या बैठकीची थीम काय होती? बैठकीची थीम ही काय होती तर बैठकीची थीम ही विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. थीम विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. या बैठकीची थीम होती विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. ठिकाण होते भारत मंडपम नवी दिल्ली. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय बैठक, आवृत्ती 10वी. पहिली बैठक पार पडली 8 एप्रिल 2015 या दिवशी. कालावधी होता 24 मे 2025 रोजी यावेळेस पार पडली. त्यानंतर ठिकाण कुठे पार पडली तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. या बैठकीची थीम होती विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. अध्यक्ष, या परिषदेचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदी. पंतप्रधान. अध्यक्ष नरेंद्र मोदी, पंतप्रधान. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची बैठक. अध्यक्ष होते नरेंद्र मोदी. यानंतर या बैठकीस 24 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, नायब राज्यपाल केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत उपस्थित होते. 24 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल उपस्थित होते. 24 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत नायब राज्यपाल उपस्थित होते. नीती आयोग.
नीती आयोगाबद्दल थोडी माहिती बघू आपण. नीती आयोग. नीती आयोग. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 या दिवशी स्थापना झाली. 1 जानेवारी 2015 स्थापना. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 या दिवशी नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोग हा पंचवार्षिक योजनांच्या जागी आलेला आहे. नीती आयोगाची स्थापना ही मंत्रिमंडळ ठरावाद्वारे झाली. स्थापना ही मंत्रिमंडळ ठरावाद्वारे. नीती आयोगाची स्थापना ही मंत्रिमंडळ ठरावाद्वारे झाली. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची बैठक कुठे पार पडली? भारत मंडपम हॉल, नवी दिल्ली. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची बैठक कुठे पार पडली? भारत मंडपम, नवी दिल्ली. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी. नीती आयोगाची स्थापना मंत्रिमंडळ ठरावाद्वारे झाली. पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी नीती आयोग लागू झाला. यानंतर नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची जी बैठक झाली तिची थीम काय होती? तर तिची थीम काय होती? विकसित राज्य फॉर विकसित देश @ 2047. विकसित राज्य फॉर विकसित देश @ 2047. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय बैठक पार पडली. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची जी बैठक पार पडली तिची थीम काय होती? तिची थीम काय होती? तर विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. नीती आयोगाची 10वी प्रशासकीय परिषदेची बैठक थीम काय होती? तर विकसित राज्य फॉर विकसित भारत @ 2047. नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी. या पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.